बलाढ्य व्यक्ती जो त्या काळामध्ये NCPचं खूप वर्चस्व होतं, पवार साहेबांचं एक हाती सत्ता होती, मोठ्या प्रमाणात ज्या व्यक्तीला मी पाडलं ते म्हणजे NCPचं एक मानलेलं व्यक्तिमत्व होतं. मग त्या पक्षामध्ये त्यांची पकड होती, त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये मोठी दादागिरी होती, वर्चस्व होतं, पैसा होता, सगळं होतं. आणि मी ते एकदम छोटासा एक कार्यकर्ता म्हणून लोकांनी मला तिथे उभं केलं आणि मी उभा राहिलो आणि 22,000 मतांनी मी निवडून आलो. तेव्हा मला शरद पवार साहेबांनी बोलवलं होतं की तुम्ही ज्या व्यक्तीला पाडलं तो व्यक्ती आमच्या पक्षाचा तर आहेच, पण तो आमच्या पक्षाला राजकारणामध्ये अनेक सल्ले देतो, आम्हाला राजकारणामध्ये अनेक गोष्टी सांगतो. त्या व्यक्तीला तू कसं पाडलं, तू काय करतो, इथे काय काम केलं तू असं. तर जेव्हा मी त्यांना सांगितलं की साहेब मी काहीच काम नाही, मी तर पब्लिकमध्ये काम करतो, प्रामाणिकतेने करतो आणि मला असं वाटतं की आज ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीतून लोकांना न्याय दिला पाहिजे. तर ते करत राहिलो आणि लोकांनी मला निवडून दिलं. तर मला निवडून आल्यानंतर मोठमोठ्या नेत्यांनी बोलवलं, त्यापैकी शरद पवार साहेबांनी सुद्धा मला बोलून विचारलं तू कसा निवडून आला आणि काय करतो.